श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग धुळेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न। गोंदूर येथील सरपंचपदी कविता प्रदीप बदाने यांची बिनविरोध निवड। कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बिगर सेवा ज्येष्ठ शिक्षिकेला देण्यात आलेले सह्यांचे अधिकार रद्द करण्याची मागणी। नवनाथ कथा व 84 सिद्धी ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त पालखी मिरवणुकीसह नवनाथ ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न। आणि मोहाडे परळ डांगरी येथील स्मशानभूमीत झालेल्या अघोरी पूजेबाबत अफवा व गैरसमज न पसरवण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे प्रादेशिक परिवहन विभाग, दिग्विजय फाउंडेशन व परिवहन सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहरातील महामार्गावरील हॉटेल साई किशन समोर वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे, दिग्विजय फाउंडेशन धुळे व परिवहन सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 36वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल साई किशन समोर वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिरासह वाहनांना रेट्रो रिफ्लेक्टर टेप लावणे, वाहन साक्षरता अभियान राबवणे आदी कार्यक्रम संपन्न झाले। जितेंद्र राजपूत व शांताराम निकम यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या उपस्थितीत वाहन चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराला सुरुवात झाली। नेत्र तपासणीसाठी विवेकानंद डोळ्यांचे हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले। या प्रसंगी उपस्थितांना वाहतूक सुरक्षेचे नियम समजावून सांगण्यात आले। वाहन चालवताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, वाहतुकीसाठीच्या नियमांबाबत असलेले सिम्बॉल्स आणि त्यांचे महत्त्व काय यांची सविस्तर माहिती देण्यात आली। या प्रसंगी धुळे पळसणार रेल्वेचे प्रोजेक्ट हेड कृष्णाराव, प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील मोटर वाहन निरीक्षक प्रशांत पांडे, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार देवरे, डॉक्टर दरबार सिंग गिराशे, प्राध्यापक पीडी सिसोदिया, जसपाल सिंग सिसोदिया, नरेंद्र जमादार, दीपक गवळे, श्रीयुत बिर्ला, लाला पुरोहित, गौतम पगारे यांच्यासह चालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोला। प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे, पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे, दिग्विजय फाउंडेशन धुळे व परिवहन सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने वाहन चालकांचं नेत्र तपासणी शिबिर आणि मालवाहतूक वाहनांना रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे, वाहन साक्षरता अभियान या उपक्रमांचे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत आज 31 जानेवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आलं होतं। त्याप्रसंगी भारतीय परिवहन सुरक्षा समितीच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढणारे ॲक्सिडेंट आणि त्यावरील उपाय आणि वाहन चालकाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे नेत्र डोळ्याची तपासणी। आपण रोजच्या जीवनात बीपी डायबिटीज चेक करत असतो महिन्याने 2 महिन्याने, परंतु डोळ्यांच्या बाबतीत वाहन चालक असो किंवा कोणी असो, वाहन चालक त्या फारसं मनावर घेत नाही। त्यामुळे आम्ही SP साहेबांशी, RTO साहेबांशी आणि आमचे दिग्विजय फाउंडेशनचे प्राध्यापक जसपाल सिंग सिसोदिया यांनी सांगितले की आपण वाहन चालकांसाठी एक नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात यावं, म्हणून आम्ही आज हे वाहन शिबिराचं आयोजन केलेलं होतं, नेत्र तपासणी शिबिराचं। तर धुळे शहरातील सर्वच जे शाळा वाहन जे शाळा आहेत, त्यांचे स्कूल बस आहेत, त्यांच्यावरचे जे वाहन चालक आहेत, त्याप्रमाणे धुळे शहर व जिल्ह्यातील जे प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक आणि माल वाहतूक करणारे जे वाहन चालक आहेत, तर अशांचं आम्ही नेत्र तपासणी शिबिरचं आयोजन केलेलं आहे। तर त्याला उत्कृष्ट प्रकारचा प्रतिसाद आहे आणि जास्तीत जास्त लोक याचा लाभ घ्या। आज हे भरपूर फोन आले आमच्याकडं, 800 ते 1000 लोकांची नोंदणी झालेली आहे वाहनांना नेत्र तपासणी शिबिर। तर इथून 7 दिवस आपण हे नेत्र तपासणी शिबिर सुरू राहणार आहे। 7 फेब्रुवारीला माझा वाढदिवस आहे, त्या दिवशी याचा समारोप करणार आहे आपण। तर आजपासून तर 7 फेब्रुवारीपर्यंत आपण नेत्र तपासणी शिबिर चालू ठेवणार आहे। तर जास्तीत जास्त वाहन चालकांनी याचा लाभ घ्यावा असं मी विनंती करतो। धुळे तालुक्यातील गोंदूर येथील सरपंचपदी कविता प्रदीप बदाने यांची बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर कविता बदाने यांची गावातून मिरवणूक काढीत जल्लोष साजरा करण्यात आला। धुळे तालुक्यातील गोंदूर येथील सरपंचपदी
कल्पना मदाने यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच अनिता कैलास पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. गोंदूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या विशेष सभेत उमेदवारी अर्ज दाखल करताना कल्पना प्रदीप बदाने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी कुशित काकडे यांनी बिनविरोध निवड घोषित केली. त्यांना ग्रामपंचायत अधिकारी सुधीर भांबरे, सुनील सुरसे यांनी मदत केली. या प्रसंगी उपसरपंच हिरामन पाटील, सदस्य शरद बदाने, रामकृष्ण नेरकर, शरद पुंडलिक पाटील, कमलबाई नरहर पाटील, बानोबाई तुकाराम गिरी, गोपीचंद रावण गायकवाड, रेखा रवींद्र भिल, देवसिंग सीताराम भिल, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद बदाने, कैलास बदाने, विजय पाटील, छोटू माळी, दिलीप पाटील, राजेंद्र बदाने, सोसायटीचे चेअरमन प्रवीण पाटील, दत्तू माळी, बंडू पाटील, संदीप पाटील, रामकृष्ण पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर कल्पना बदाने यांची गावातून सुवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावाचं वैशिष्ट्य आणि त्याच्या ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही वेगवेगळे पॅनल जरी असले तरी सगळे सदस्य खेळीमेळीने पूर्ण 5 वर्ष राहत असतो. फक्त जो निवडणुकीचा कालावधी होता ग्रामपंचायतीचा त्याच वेळेस फक्त लांब राहतो, पण त्याच संध्याकाळी आम्ही सर्व एकत्र येत असतो आणि एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. आज तसं दिसून आलं. आम्ही जरी विरुद्ध पॅनलला होतो, परंतु जे सत्ताधारी पॅनल होतं त्या सगळ्यांनी आम्हाला मनापासून खूप सहकार्य केलेलं आहे. म्हणून त्यांना धन्यवाद दिलं ते कमीच पडणार, पण मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आणि या सविताताई आणि अनिता यांनी त्यांच्या कार्यकाळात जी विकासाची कामं केली त्या कामांमुळे त्यांना उत्कृष्ट असा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे त्यांच्या कार्यकाळात. तसाच यापुढील जे विकास कामं असतील ते पण त्याच पद्धतीने सगळ्यांच्या सहकार्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच यांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तसंच पुरस्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन या क्षणी देतो मी. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बिगर सेवा ज्येष्ठ शिक्षिकेला देण्यात आलेले सह्यांचे अधिकार रद्द करून कार्यवाही करावी अशी मागणी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बिगर सेवा ज्येष्ठ शिक्षिकेला देण्यात आलेले सह्यांचे अधिकार रद्द करून कारवाई करावी अशी मागणी शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की आमच्या आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सर्व सुरळीत सुरू आहे, परंतु शालेय कामकाजात सेवा ज्येष्ठता डावलून संवर्गातील शोभा रवींद्र चौधरी यांना शाळेच्या मुख्याध्यापक पदाबाबत सह्यांचे अधिकार दिले गेले आहेत. सदरचे पत्र घेऊन शोभा रवींद्र चौधरी, सुरेश महादूत चौधरी, रवींद्र महादूत चौधरी, पांडुरंगजी भाऊ पवार तसेच स्वप्नील सुरेश चौधरी या लोकांनी कार्यालयात येऊन धुमाकूळ घातला, दहशत पसरून दमबाजी करणे सुरू केले. आपल्या कार्यालयातील तात्पुरत्या सह्यांच्या अधिकाराची प्रत घेऊन शाळेच्या कार्यालयात व पटांगणात धुमाकूळ घातला. या शोभा चौधरीने आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक प्रदीप पुंडलिक परदेशी व सध्याचे विद्यमान मुख्याध्यापक संतोष दंगल जाधव यांच्यावर खोट्या केसेस करून खोट्या पोलीस तक्रारी केल्या व या तक्रारीच्या आधारे खोटे कागदपत्र तयार करून शोभा चौधरी यांनी स्वतःच मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव दाखल केला. याबाबत त्यांच्यावर खोटे कागदपत्र तयार केले म्हणून केस दाखल असताना व ते सेवा ज्येष्ठ नसताना देखील आपण त्यांना सह्यांचे अधिकार दिले. सदरीत पत्रात नमूद लोक गैरवापर करत आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेल्या निकालाच्या विपरीत आपण चुकीच्या माणसाला समर्थनीय देऊन आपल्या शाळेत वाद निर्माण केलेत. आपण तात्काळ शोभा चौधरी यांना दिलेले आदेश रद्द करावेत. तसेच शोभा चौधरी, सुरेश चौधरी, रवींद्र चौधरी, पांडुरंग पवार व स्वप्नील चौधरी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रदीप परदेशी, दीपिका चौधरी, मनोज गवळी, मनोज बैसाने, विशाल चौधरी, एस.एच. वसईकर, आर्यू कोकणी, केडी घरटे, एडी पवार, विलास नवसारे, कल्पेश शिंदे, ए.के. शेख आदी उपस्थित होते. मी अनिल महादू चौधरी, आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा या शाळेचा अध्यक्ष आहे. आमच्या शाळेमध्ये व्यवस्थित सर्व कामकाज चालू आहे, पण शोभा रवींद्र चौधरी, सुरेश महादू चौधरी, चंद्रकांत महादू चौधरी, रवींद्र महादू चौधरी, पांडुरंगजी भाऊ पवार हे आज अचानक शाळेत आले आणि माननीय मुख्य शिक्षणाधिकारी सो यांच्याकडील आदेश घेऊन आता आम्ही मुख्याध्यापक आहोत
इथं तुम्ही मी सांगेल कसा वागावं लागेल आणि कार्यरत असलेले मुख्याध्यापक प्रदीप परदेशी सर यांना त्यांनी दबाव टाकला, त्यांना खुर्चीवरून उठून दिले आणि शोभा रवींद्र चौधरी यांना मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसवले आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना दहशतीचे वातावरण निर्माण केले, धाक दडपशाही करायला लागले. अशा भीतीमध्ये सर्व कर्मचारी घाबरून गेले आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी मान्य शिक्षणाधिकारी यांच्याकडे शोभा रवींद्र चौधरी यांना दिलेली मान्यता तात्काळ रद्द करून कोर्टाच्या आदेशानुसार मान्य हायकोर्टाने शोभा रवींद्र चौधरी यांना मुख्याध्यापक करता येणार नाही असं स्पष्ट आदेश असताना मान्य शिक्षणाधिकारी यांनी चुकीचा आदेश केला. तो आदेश तात्काळ मागे घ्यावा यासाठी हे सर्व कर्मचारी निवेदन देण्यासाठी आले आहेत. त्या सगळ्यांनी मला सांगितलं आपणही चला, संस्थेचा प्रमुख, संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी देखील या ठिकाणी आलेलो आहे. पण मात्र मान्य शिक्षणाधिकारी आज भेटून आले नाहीत. पण सर्व कर्मचारी सांगतायत आम्हाला यापूर्वी शोभा रवींद्र चौधरी यांनी विनयभंगाची केस केली, अँटी करप्शनची खोटी केस केली. त्यामुळे सर्व कर्मचारी घाबरलेले आहेत, सर्व दहशतीत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, सर्व कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. म्हणून मान्य शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ जो आदेश दिलेला आहे चुकीचा तो मागे घ्यावा आणि सेवा ज्येष्ठ जो शिक्षक असेल त्याला मुख्याध्यापक म्हणून मान्यता द्यावी अशी आहे. तो खराब होऊ नये म्हणून तात्काळ कार्यवाही करावी किंवा सर्व कर्मचारी हे उपोषणाला बसतील हे या ठिकाणी नमूद करतो. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील पवननगर जवळील जळगाव जनता बँक कॉलनी येथे धर्मनाथ बीज निमित्त आयोजित नवनाथ कथा व 84 सिद्धी ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त पालखी मिरवणुकीसह नवनाथ ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न झाला. नवनाथ वीज निमित्त धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील पवननगर जवळील जळगाव जनता बँक कॉलनी येथे आयोजित नवनाथ कथा व 84 सिद्धी ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त गुरुवारी पालखी सोहळ्यासह नवनाथ ग्रंथ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पवननगर जवळील जळगाव जनता बँक कॉलनीत दिनांक 25 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान धर्मनाथ बीज निमित्त नवनाथ कथा व 84 सिद्धी ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी त्यानिमित्त नवनाथ ग्रंथ मिरवणूक व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी महाप्रसाद व सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हरिभक्तपरायण मुकेश महाराज, हरिभक्तपरायण समाधान महाराज, हरिभक्तपरायण नारायण महाराज, हरिभक्तपरायण केशव महाराज, हरिभक्तपरायण रवी महाराज, सचिन पाटील, सुनील पाटील, शरद पाटील, राजेश शर्मा, राजेंद्र फुलदेवरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागील 10 ते 12 वर्षांपासून दरवर्षी आमच्या इथे हा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमात आम्ही नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ लोकांपर्यंत, लोकांच्या भाषेत, त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना कसा आध्यात्मिक मार्ग, भक्ती मार्ग हा संसारातून मुक्ती मिळवण्यासाठी कसा फायदेशीर ठरेल यासाठी आमचे गुरुजी हे नेहमी दरवर्षीप्रमाणे इथे या कार्यक्रमाची आज म्हणजे नवनाथ बीज निमित्त हा कार्यक्रम आम्ही योजिला होता आणि 84 सिद्धी हवन याग आम्ही या कार्यक्रमात केला आहे. आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोक आमच्या या कार्यक्रमाला आले. सर्व दाते यांचे मनापासून आभार. आणि ओम श्री जय शंकर ग्रुप नवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आमचा हा परिवार दरवर्षी सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात आणि नवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रसन्नतेने आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो. तुम्ही सारे या कार्यक्रमाला आले आणि उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर तुम्ही सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला यावे. मनपूर्वक धन्यवाद. ओम नमो नारायण. धुळे तालुक्यातील मोवाडीपुरा डांगरे येथील स्मशानभूमीत गेल्या आठवड्यात झालेल्या अघोरी पूजेशी माझा काही एक संबंध नसून पतीसह सासरच्यांनी अफवा व गैरसमज पसरू नये अशी विनंती पूजा बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. धुळे तालुक्यातील मोवाडीपुरा डांगरे येथील स्मशानभूमीत गेल्या आठवड्यात झालेल्या अघोरी पूजेशी माझा काडी मात्र संबंध नाही. तरी कुठलीही शहनिशा न करता माझ्या व माहेरच्यांबद्दल अफवा व गैरसमज पतीसह सासरच्यांनी पसरू नये अशी विनंती पूजा मनोहर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. पूजा बडगुजर यांनी पुढे सांगितले की माझ्यासह सासर आणि माहेरचे उच्च शिक्षित असून मला 5 वर्षाचा मुलगा असून डिसेंबर 2023 पासून मी माहेरी राहते. मी पतीसह सासरच्या एकूण 14 जणांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार, खावटीसह
इतर 4 गुन्हे दाखल केले आहेत. त्यावर न्यायालयात कामकाज सुरू आहे. दिनांक 25 जानेवारी रोजी मध्यरात्री मोहाडीपर डांगरीतील स्मशानभूमीत झालेल्या अघोरी पूजेबाबत समाजात माझ्या नावाचा हेतुपुरस्कर गैरसमज पसरवला जात आहे. धुळ्यातील एका टीव्ही चॅनलवर माझा पती मनोहर सुदाम बडगुजर आणि दीर पंकज बडगुजर यांनी थेट या अघोरी पूजेबाबत माझ्यासह कुटुंबियावर आरोप केला. तो खोटा असून या अघोरी पूजेशी माझा काहीही संबंध नाही. त्या ठिकाणी सासरच्यांसह माझाही फोटो मिळून आल्याने मी देखील सहभरमात आहे. याबाबत सोनगीर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलिसांनी या प्रकाराची कसून चौकशी करून आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी देखील मी पोलीस अधीक्षकांकडे केल्याची त्यांनी सांगितले. तरी विनाकारण माझ्या विरुद्ध गैरसमज पसरू नये अशी माझी अखिल भारतीय वडगुजर समाज व फागणेतील नंदवाळकर परिवारास विनंती असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पूजा वडगुजर, त्यांचा भाऊ सागर बडगुजर, आकाश बडगुजर, अमित बडगुजर आदी उपस्थित होते. मी पूजा मनोहर बडगुजर पीडित व्यक्ती आहे. मी आता जे डांगरी गावामध्ये जे प्रकरण जादूटोणाचं घडलं आहे त्याच्यात इनडायरेक्टली माझ्या परिवाराने माझा उल्लेख केलेला आहे की मी हे घडून आणलेलं आहे त्यांच्या विरोधात. हालाकी माझा फोटो पण तिथे सापडला आहे. म्हणजे हा चुकीचा आरोप हे लोक माझ्यावर करता आहे. ते पण सडेआम करतायत, चॅनल्सवर टाकतायत. ही माझी बदनामी आहे आणि मी स्वतः एस पी सरांना याचं लेटर दिलेलं आहे, याला निगडीत लेटर दिलेलं आहे की त्याचा तपास करण्यात यावा. अंधश्रद्धा कमिटी जी आहे ते पण याच्यावर तपास करत आहे. मी पोलीस स्टेशनला पण जाऊन आलेली आहे, सोनगीर पोलीस स्टेशनला, जिथे माझ्या परिवाराने अज्ञात व्यक्तींबद्दल गुन्हा नोंदला पण त्याच्यात पर्सनल आमचे नाव टाकले संशयितांमध्ये. तर मी प्रेसच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की या प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही. माझं 6 वर्षापासून डायव्होर्स केस चालू आहे. तर पर्सनल गोष्टी ह्या गोष्टीशी निगडीत केली गेलेली आहे. हालाकी माझी अशी विनंती, परिवाराने हे विचार केला पाहिजे की याच्यात पूर्ण परिवाराचा फोटो आहे 9 जणांचा. तर परिवाराचं कोणी अहित करतंय याच्यावर जर विचार केला तर माझा आणि माझ्या पतीचा मनोहर सुदाम बडगुजरांचा संसार जुडू शकतो आणि आम्ही नव्याने एक चांगली जिंदगी घालवू शकतो. म्हणून हे गैरसमज कृपया सगळ्यांनी दूर करावे. माझ्या सासरच्या लोकांनी किंवा समाजाच्या लोकांनी हे सर्व दूर करून मला परिवाराकडनं हीच विनंती आहे की याच्यावर पॉझिटिव्ह, तुम्ही सगळे एज्युकेटेड बॅकग्राऊंड नाही तर पॉझिटिव्ह विचार करून मलाही विचारण्याची मलाही माझे विचार मांडण्याची एक संधी द्यावी. जर तुम्ही समोर येऊन म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली न बोलता समोर येऊन जर मला डायरेक्ट विचारलं असतं ना तर बेटर. मला असं वाटतं की तुम्ही विचारायला पाहिजे होतं, माझी बदनामी बाहेर न पसरवता इंडिव्हिज्युअली. मी नाव नाही घेत कोणाचं, कोणी केलेलं आहे काय केलं आहे. फक्त एक विनंती आहे, पॉझिटिव्हली व्यवस्थित विचार करा. हे कोणी केलेलं आहे त्याच्यावर माझ्या परिवाराने विचार केला पाहिजे, जेणेकरून जो तिसरा व्यक्ती हे घडून आणतोय तो हे स्टॉप करेल आणि आपला परिवार पण जुळून राहील, एकत्र राहील. माझा स्वतःचा संसार वाचून आम्ही एक चांगली लाईफ घालवू. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग धुळेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न. गोंदूर येथील सरपंचपदी कविता प्रदीप बदाने यांची बिनविरोध निवड. कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बिगर सेवा ज्येष्ठ शिक्षिकेला देण्यात आलेले सह्यांचे अधिकार रद्द करण्याची मागणी. नवनाथ कथा व 84 सिद्धी ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त पालखी मिरवणुकीसह नवनाथ ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न. आणि मोहाडीपर डांगरी येथील स्मशानभूमीत झालेल्या अघोरी पूजेबाबत अफवा व गैरसमज न पसरवण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.